राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचं वातावरण आहे। 12 जूनला राज्यातील 17 विधान परिषदांच्या जागांसाठी मतदान पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या या जागांसाठी आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोर्चे बांधणीला वेग आलाय। पण या सगळ्या जागांसाठी पक्षीय बलाबल कसं आहे, स्थानिक राजकीय समीकरणं नेमकी कशी आहेत, आता या 17 जागांवर आधी कोणाचं वर्चस्व होतं, कोणत्या जागांसाठी महायुतीमध्ये वाद होऊ शकतो किंवा रस्सीखेच सुरू आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 17 जागांसाठी कोणाच्या नावांची चर्चा सुरू आहे, हे सगळं पाहूयात आजच्या नंबर गेम मध्ये। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। सगळ्यात आधी नजर टाकूयात निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमावर। निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत अधिसूचना ही 25 मे रोजी जारी केली जाणार आहे। तर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही 1 जून आहे। पुढे 2 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे आणि 4 जून पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आणि मतदान हे 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून निकाल हे 22 जून रोजी जाहीर होणार आहेत। आता समजून घेऊयात विधान परिषदेचा नंबर गेम म्हणजेच पक्षीय बलाबल आणि समीकरण। विधान परिषदेत एकूण 78 सदस्य असतात, यापैकी 22 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत निवडले जातात। सध्या ज्या 17 जागांसाठी निवडणूक होतीये त्या निवडणुकीचे मतदार हे महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायती आणि नगरपालिकांचे सदस्य असतात। आता या 17 जागांवर या आधी कोणाचं वर्चस्व होतं, तर यामध्ये सर्वाधिक वर्चस्व हे भाजपचं होतं। भाजपकडे एकूण 8 जागा होत्या, यामध्ये सोलापूर, जळगाव, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, लातूर, बीड, धाराशिव आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश होता। विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत असं नेटवर्क उभं केलेलं, त्याचा फायदा या जागांमध्ये दिसून आलेला। त्यामुळे या निवडणुकीत भाजपसमोर आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचं आव्हान हे इतर पक्षांसमोर असणार आहे। दुसरीकडे अखंड शिवसेनेकडे 5 जागा होत्या। ठाणे, यवतमाळ, नाशिक, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद, जालना या मतदारसंघांमध्ये शिवसेनेची पकड होती। मात्र पक्ष फुटीनंतर आता हीच ताकद कोणाकडे आहे, म्हणजेच उद्धव ठाकरे गटांकडे की एकनाथ शिंदे गटाकडे, याची खरी परीक्षा या निवडणुकांमधून पाहायला मिळणार आहे। विशेषतः ठाणे आणि नाशिक सारख्या भागांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तसंच अखंड राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 जागा होत्या। अहमदनगर, पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं। मात्र राष्ट्रवादी फुटीनंतर या जागांवरील समीकरणं ही मोठ्या प्रमाणात बदलली आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य नेमके कोणत्या गटासोबत राहतात हे या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरणार आहे। मात्र काँग्रेसकडे तुलनेने कमी जागा होत्या। सांगली, सातारा मतदारसंघात मोहनराव कदम यांची 1 जागा काँग्रेसकडे होती। तसंच नांदेडमधील अमर राजूरकर यांची जागा सुद्धा काँग्रेसच्या ताब्यात होती। मात्र राज्यातील बदलती राजकीय समीकरणं आणि स्थानिक पातळीवरील संघटन शक्ती यामुळे काँग्रेस समोर सुद्धा आपलं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान उभं राहिलंय। त्यामुळे ही निवडणूक केवळ 17 जागांची नसून महाराष्ट्रातील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तसंच पक्ष फुटीनंतरची खरी राजकीय ताकद कोणाकडे आहे याची मोठी चाचणी मानली जाते। आता जागा वाटपाबद्दल बोलायचं तर जागा वाटपावरून खरी रस्सीखेच ही महायुतीमध्ये सुरू झाली आहे। भाजप सध्या महायुतीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे। भाजपने स्पष्ट भूमिका घेतली आहे की जिथे आमचं संख्याबळ जास्त ती जागा आमची। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर असल्यानं पक्षाने तब्बल 12 जागांवर दावा ठोकलाय। यामध्ये सोलापूर, नागपूर, पुणे, जळगाव, नांदेड आणि सांगली, सातारा यांसारख्या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा आपली ताकद कमी झालेली नाहीये असा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू केलाय। शिंदे गटाने तब्बल 7 जागांवर दावा केला असून ठाणे, नाशिक, कोकण, यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या पारंपरिक शिवसेनेचा प्रभाव असलेल्या भागांवर त्यांनी विशेष भर दिलाय। शिवसेनेची भूमिका अशी आहे की अविभाजित शिवसेनेच्या ज्या जागा आधी होत्या म्हणजेच अखंड शिवसेना असताना त्यांच्याकडे ज्या जागा होत्या त्या नैसर्गिकरित्या शिंदे गटाकडेच राहायला हव्यात। विशेषतः ठाणे आणि नाशिक या जागा उपमुख्यमंत्री शिंदेंसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जातात, कारण हे भाग शिवसेनेचे जुने बालेकिल्ले आहेत।
आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने 3 ते 4 जागांवर दावा केला असून पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय. पुणे हे अजित पवारांचं पारंपरिक प्रभाव क्षेत्र मानलं जातं, त्यामुळे त्या जागेवर त्यांचा अत्यंत मजबूत दावा मानला जातोय. त्याचवेळी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील काही जागांवर सुद्धा राष्ट्रवादी आपलं अस्तित्व सिद्ध करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. या सगळ्यामुळे महायुतीतील संघर्ष हा विरोधकांविरुद्ध कमी आणि मित्र पक्षांमध्ये जास्त दिसतोय. प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना संदेश द्यायचा आहे की पक्ष अजूनही मजबूत आहे आणि सत्तेत त्यांचं महत्त्व हे कायम आहे. त्यामुळे जागा वाटपातील प्रत्येक निर्णय हा फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नसून पुढील राजकीय समीकरणांवर सुद्धा मोठा परिणाम करणारा ठरू शकतो. आता चर्चा करूया त्या जागांची जिथे महायुतीमध्येच दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता आहे. सर्वात पहिलं तर ठाणे. ठाणे मतदारसंघ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलाय. कारण ठाणे ही शिंदेंची राजकीय कर्मभूमी मानली जाते. इथे त्यांचे विश्वासू सहकारी रवींद्र फाटक हे विद्यमान आमदार होते आणि शिवसेनेची अनेक वर्षांची मजबूत पकड तिथे राहिलेली आहे. मात्र आता भाजपने सुद्धा ठाण्यामध्ये आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. या मतदारसंघामध्ये एकूण 1000हून अधिक मतदार आहेत. त्यामध्ये भाजपचे सुमारे 444 नगरसेवक आणि प्रतिनिधी आहेत, तर शिवसेनेकडे 326 मतदार आहेत. त्यामुळे भाजपकडून संख्याबळाचा मुद्दा हा पुढे केला जातोय. मागे सांगितल्याप्रमाणे भाजपचं म्हणणं आहे की जिथे आमचं संख्याबळ जास्त तिथे उमेदवार आमचाच असेल. पण दुसरीकडे शिंदे गटासाठी ही फक्त आकड्यांची लढाई नाहीये, तर प्रतिष्ठेची लढाई आहे. उपमुख्यमंत्री असताना स्वतःच्या बालेकिल्ल्यात जागा गमावणं हा मोठा राजकीय संदेश जाऊ शकतो. त्यामुळे ठाण्यात भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील संघर्ष हा महायुतीतील सगळ्यात मोठा हाय व्होल्टेज संघर्ष मानला जातोय. यानंतर पुण्याबद्दल बोलायचं तर पुणे मतदारसंघात सुद्धा मोठी चुरस निर्माण झाली आहे. ही जागा अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती आणि अनिल भोसले हे आमदार होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आकडेवारी पाहिली तर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सुमारे 344 मतदार आहेत, तर भाजपकडे 305 मतदार आहेत. म्हणजेच इथे दोन्ही पक्ष जवळपास समसमान ताकदीचे आहेत. अजित पवार गट ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडण्याच्या तयारीत नाहीये, कारण पुणे हे अजित पवारांचं पारंपरिक प्रभाव क्षेत्र मानलं जातं. दुसरीकडे भाजपने सुद्धा पुण्यात गेल्या काही वर्षात संघटन हे मजबूत केलंय. त्यामुळे भाजपकडून गणेश बिडकर किंवा जगदीश मुळीक यांसारखी नावं चर्चेत येत आहेत. पुण्यातील संघर्षाचा खरा मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय वर्चस्व. पुणे शहर आणि जिल्ह्यावर भविष्यात कोणाचा प्रभाव राहणार याची ही प्रत्यक्ष चाचणी मानली जाते. आता नाशिकमध्ये सुद्धा भाजप आणि शिंदेसेना यांच्यात थेट संघर्षाची शक्यता वर्तवली जाते. एकूण 622 मतांपैकी भाजपकडे 190 तर शिवसेनेकडे 171 आमदार आहेत. आकड्यांमध्ये भाजप किंचित पुढे असला तरी सुद्धा शिवसेनेकडे विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांचा मोठा फायदा आहे. नाशिक हा सुद्धा पारंपरिकरित्या शिवसेनेचा प्रभाव असलेला भाग मानला जातो. मात्र भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये तिथे संघटन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद वाढवली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सिटिंग आमदार की मोठं संख्याबळ हा मुख्य संघर्ष ठरणार आहे. कोकणातील आकडेवारी पाहिली तर शिवसेनेकडे 236 आमदार आहेत, भाजपकडे 151 तर राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे फक्त 63 आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गट ग्राउंड स्ट्रेंथचा मुद्दा मांडतोय. दुसरीकडे तटकरे कुटुंबासाठी ही जागा प्रतिष्ठेची मानली जाते आणि आपल्या मुलाच्या पुनर्वसनासाठी ते आग्रही असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. याच वेळी शिंदे गटातून राजन साळवी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोकणात संघर्ष हा केवळ जागेपुरता मर्यादित नसून शिंदे गट कोकणात स्वतःचा स्वतंत्र विस्तार करणार का याची सुद्धा परीक्षा मानली जाते. एकूणच पाहता महायुतीसमोर विरोधकांपेक्षा मोठं आव्हान सध्या अंतर्गत समन्वयाचं आहे. प्रत्येक पक्षाला आपली ताकद सिद्ध करायची आहे आणि म्हणूनच या विधान परिषद निवडणुका महायुतीसाठी कसोटी ठरतायत. आता महाविकास आघाडीची काय परिस्थिती आहे ते सुद्धा पाहूयात. मवियासाठी सुद्धा ही निवडणूक सोपी नाहीये, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाच्या बाबतीत महायुती सध्या स्पष्टपणे आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मजबूत दावेदार उभे करण्यासाठीच मोठी कसरत करावी लागते. परिणामी इच्छुकांची संख्या तुलनेने कमी दिसत असून अनेक ठिकाणी जिंकण्याची शक्यता हा उमेदवारी ठरवण्याचा मुख्य निकष बनलाय.
मात्र असं असलं तरी काही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतही अंतर्गत संघर्षाची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यामधील सर्वात चर्चेची जागा म्हणजे सोलापूरमध्ये काँग्रेसने दावा केलाय. काँग्रेसचं म्हणणं आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तिथे काँग्रेसच्या खासदाराला मोठं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसची ताकद वाढल्याचा दावा पक्षाकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी विधान परिषद उमेदवारीसाठी उघडपणे मागणी केली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी जागा वाटपावरून आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोलापूरसह इतर काही जागांवर आपली ताकद आजमावण्याच्या तयारीत आहे. विशेषतः पक्ष फुटीनंतर स्थानिक पातळीवर किती कार्यकर्ते आणि प्रतिनिधी आपल्या बाजूने आहेत हे दाखवून देणं या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचं बनलंय. ठाकरे गटासाठी ही निवडणूक खरी शिवसेना कोणाची हे दाखवून देण्याची संधी मानली जाते, तर शरद पवार गटासाठी अजित पवार गटापासून वेगळी आणि स्वतंत्र ताकद अजूनही शिल्लक असल्याचं सिद्ध करण्याची ही मोठी परीक्षा मानली जाते. आता या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांची चर्चा सुद्धा रंगू लागली आहे. अनेक ठिकाणी पक्षांनी अजून अधिकृत उमेदवारी ही जाहीर केलेली नसली तरी राजकीय वर्तुळात काही नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या नावांमधून प्रत्येक पक्ष आपली स्थानिक ताकद, जातीय समीकरणं आणि भविष्यातील राजकीय संदेश यांचा विचार करत असल्याचं दिसतंय. भाजपकडून अनेक अनुभवी तसेच स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेल्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत. सांगली सातारा मतदारसंघासाठी पृथ्वीराज देशमुख यांचं नाव पुढे येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपची पकड अधिक मजबूत करण्याच्या रणनीतीचा हा भाग मानला जातोय. सोलापूरमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव आघाडीवर असल्याचं दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचा प्रभाव आणि संघटन कौशल्य हे लक्षात घेता भाजप त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवू शकतो असं दिसून येत आहे. तर जळगावसाठी अमोल शिंदे तर यवतमाळमध्ये मदन येरावार यांचं नाव चर्चेत आहे. विदर्भातील संघटन मजबूत ठेवण्याच्या दृष्टीनं भाजप या जागांकडे पाहते. भंडारा गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे यांचं नाव चर्चेत असून अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा किंवा सुनील राणा यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. अमरावतीतील सामाजिक आणि राजकीय समीकरण लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. नागपूर पोटनिवडणुकीसाठी डॉक्टर राजीव पोतदार यांचं नाव पुढे येत आहे. खरं तर नागपूर हा भाजपचा मजबूत बालेकिल्ला मानला जात असल्यानं या जागेवर पक्ष अत्यंत सावध रणनीती आखताना दिसतोय. अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुद्धा काही नावं जवळपास निश्चित मानली जात आहेत. ठाण्यात रवींद्र फाटक यांचं नाव सर्वात जास्त चर्चेत आहे. शिंदेंचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे आणि ठाण्यातील राजकारणात त्यांचा प्रभाव सुद्धा मोठा मानला जातो. तसंच नाशिकमध्ये विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिकमध्ये शिवसेनेची परंपरागत ताकद कायम ठेवण्याचा प्रयत्न पक्ष करताना दिसतोय. परभणी, हिंगोलीमध्ये विप्लव बाजोरिया यांचं नाव चर्चेत असून कोकणात मात्र राजन साळवी यांचं नाव पुढे येत आहे. विशेषतः कोकणात शिंदे गट आपलं स्वतंत्र अस्तित्व अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात असल्याचं या चर्चांमधून दिसून येत आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुद्धा काही महत्त्वाच्या नावांवर चर्चा सुरू झाली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी अनिल तटकरे यांचं नाव पुन्हा चर्चेत येत आहे. तटकरे कुटुंबाचा कोकणातील प्रभाव लक्षात घेता ही जागा राष्ट्रवादीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. पुण्यात विलास लांडे यांचं नाव चर्चेत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचा संपर्क आणि अनुभव हा पक्षासाठी महत्त्वाचा घटक ठरू शकतो. अहिल्यानगर मतदारसंघासाठी चंद्रशेखर घुले पाटील यांचं नाव पुढे येत आहे. नगर जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरणं आणि स्थानिक गटबाजी लक्षात घेता ही निवड अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. एकूणच पाहता या संभाव्य उमेदवारांच्या चर्चांमधून एक गोष्ट स्पष्ट दिसतेय. विधान परिषद निवडणूक ही केवळ संख्याबळाची नाही तर स्थानिक प्रभाव, निष्ठा, संघटन शक्ती आणि भविष्यातील राजकीय संदेश यांची सुद्धा मोठी परीक्षा ठरणार आहे. तर हा होता विधान परिषद निवडणुकीचा संपूर्ण नंबर गेम. महायुतीमधील अंतर्गत संघर्ष असो व महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची लढाई असो, 18 जून रोजी होणारं मतदान आणि 22 जूनचा निकाल महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणारा असणार आहे. आकड्यांच्या या खेळात कोण बाजी मारणार आणि कोणाचं गणित चुकणार हे आता 22 जूनला स्पष्ट होणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, या 17 जागांवर तुमच्या मते कोण बाजी मारेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.